हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊन. इथं आपण आलो. अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. सामान्य माणसाला हे अडवतील, मारतील, त्याच्या परमार्थाचं प्रतिबंध करतील, ह्यात काय नवल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन. मोठ्या मोठ्या ज्ञानांना पैज घेऊन मारतात, म्हणजे आधी सांगतात तुला आम्ही मारणार आहोत, आणि मग मारतात, त्यांना मारून दाखवतात. पैज घेऊन मारणं आणि अचानक मारण्यात फरक असतो की नाही. अचानक हल्ला केला, किती शूरवीर असला तरी तो हरू शकतो, आणि पैज घेऊन मारल्यावर माणूस सगळी ताकद एकवटून लढतो, पण तरी सुद्धा मग काही चालत नाही. काम क्रोधापुढे ज्ञानांना माहीत असतं ना काम क्रोध आपल्याला मारणार आहेत, सावध असतो ज्ञानी, तरी सुद्धा ज्ञानी हारला जातो. कसा हारतो, किती जणाला हरवलं, कोण कोण ज्ञानी संपवले. नाथ महाराजांनी एक भारूड लिहिलं बरं का काका. नाथ महाराजांनी किती ज्ञानाला कामाने हरवलं त्याचं भारूडच आहे. येडका मदन केवळ पंचानन, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. आता हे सगळे ज्ञानी होते की नाही. धडक मारली नारदा, नारद ज्ञानी, पण झालं की नाही त्यांचा बी. काय झालं आहे ना पुढं त्यांचं काय झालं. एकदा नारद महर्षींनी तपश्चर्या केली आणि काम त्यांना हरवण्यासाठी आला. इंद्र पाठवत असतो कोणी तपश्चर्याला बसलं की त्याला विघ्न करायला काम. पण नारदांनी काही तपश्चर्याला विघ्न होऊ दिलं नाही. काम आला तरी ते स्थिर बसून जप करत होते, आणि कंटाळून काम निघून गेला. यांना वाटलं आता आपण कामाला जिंकला बस, आणि मग उड्या मारतच निघाले बाबाला सांगायला. त्यांचे बाबा कोण, ब्रह्मदेव. बाबा 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 काय झालं नारदा, एवढा काय आनंद. मी कामाला जिंकलं म्हणले. कामाला जिंकलं, जवळ घेतलं, पाठीवर थाप टाकली, म्हणली चांगली गोष्ट आहे. पुत्राच्या विजय पिता संतोषित जाय, पण मला सांगितलं, दुसरं कोणाला सांगू नको. नाही 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 सांगत नाही, काही काळजी करू नका म्हणले. आणि तसेच माणसाच्या आनंदाची गोष्ट सांगितल्याशिवाय राहावं वाटत नाही. तसेच गेले आणि शंकराला सांगितलं नाही, नुसते गेले. आणि मग शंकर देवाला काय इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या. शंकर म्हणले फार आनंद दिसतो. काय म्हणले महाराज, सांगू नये पण सांगायची बारी येते म्हणे. आम्ही कामाला जिंकलं. हा तुम्ही हारले कामापुढं, पण जिंकलं म्हणले. चांगली गोष्ट आहे बा. आम्ही अज्ञानी माणसं होतो म्हणे तेव्हा, आम्हाला काही जमत नव्हतं, पण तुम्ही तरुण पोरांनी करून दाखवलं, चांगली गोष्ट झालं. पण शंकर म्हणले पा मला सांगितलं चांगली गोष्ट आहे, पण विष्णूला सांगू नका. नाही 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 सांगत नाही म्हणे. मग दसरा आहे पाया पडून येतो म्हणे जाऊन. आता दसऱ्याला जाणं झालं नाही, आता जाऊन गेले वैकुंठात. आणि फारच आनंदात, कस काय देवा बरं आहे का तुमचं, अमुक तमुक. देवाला माहित आहे, लयच उत्साहात दिसतंय. म्हणले नारद महाराज काय भानगडे, नेहमीपेक्षा फार आनंदी दिसतात. हो म्हणले काय काय झालं सांगा सांगा. देव म्हणले काय झालं, काय आनंदाची गोष्ट. काय देवा आता तुम्ही विचारता म्हणून सांगतो. नाही बोलो परी पाळिले वचन. तुम्ही विचारता म्हणून सांगतो. बर म्हणले काय झालं, आम्ही तपश्चर्याला बसलो होतो आणि काम आम्हाला फसवायला आला, पण आम्ही फसलो नाही, कामावर विजय मिळवला. वा 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 नारदा, अहो जे कुणाला जमलं नाही ते तुम्ही केलं, वा वा. अशी शाबासकी दिली. आणि मग नारद महर्षी निघाल्यावर देवानं ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्यालाच एक नगरी निर्माण केली राजाची, आणि मायावी नगरी. आणि त्या नगरीत राजाच्या कन्येचं काय म्हणतात त्याला स्वयंवर होतं.
आणि एवढी कन्या सुंदर, सगळे त्रिभुवनातले राजे आलेले. नारदांनी विचारलं कसं काय, काय इथं गर्दीचं काम? म्हणले इथं स्वयंवर चालू आहे. नारद म्हणले बघू तरी कार्यक्रम कसं काय असतो. साधूने लग्न मंडपात जाऊ नये. ब्रह्मचार्याने गेला की त्याच्या मनात रजोगुणी विचार आल्याशिवाय राहत नाही, असं वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी म्हणायचे. किती वैराग्यवान असो, लग्न मंडपात गेला की त्या वातावरणाचा महिमा असतो की त्यालाही रजोगुणी विचार येतात. यांनी कशाला जायचं मध्ये? गेले. आपलं बघू म्हणले, आपलं काय करायचंय, नुसतं बघून येऊ कसं काय जेवणाची व्यवस्था कशी काय करतात. पुन्हा आपल्याला सप्ताह करायची वेळ आली तर माहिती पाहिजे कसं काय. आणि मग गेले मध्ये. आता नारद आल्यावर कोण सगळे या 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 महाराज. राजाने, ज्या मुलीचा बाप होता राजा, त्याने बोलवलं, या महाराज बसा. म्हणले आमच्या मुलीचं स्वयंवर आहे, जरा आमच्या मुलीचा हात तरी बघा, भविष्य काय हिच्या नशिबामध्ये. तुम्हाला येतं म्हणले, कीर्तनकार लोकांना सगळं माहीत असतं. मग तिचा हात पाहिला नारदाने. तर मग नारदांना लक्षात आलं, नारदांनी हात पाहिला रेषा. तर नारद महर्षी म्हणले, राजा हिचा जो पती होईल तो फार मोठा राजा होणार आहे. म्हणजे स्वयंवर कुणी जिंको तो फार मोठा राजा होणार आहे, कारण याच्या हस्तरेखा मला सांगतात ना. राजा म्हणला चांगली गोष्ट आहे महाराज, आम्ही राजे आहोत आणि राजा जावाई मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मग नारदांनी तिच्याकडे पाहिलं, हाताकडे पाहिलं. मनात विचार आला, आता कुठपर्यंत हे असं फिरायचं विना घेऊन. समजा आपणच स्वयंवरात आलो आणि हिला जिंकलं तर आपण राजे होऊ, सुंदर पत्नी मिळेल. आणि आता मग गावगाव फिरायचंही काम नाही, कीर्तन करत. काय खरं असते कीर्तन करायचं, कधी चंदून मरीन बरं कुठं काय. लोक काय सुधे असतात का महाराज? लोक कीर्तनाच्या आधी म्हणतात महाराज जरा हसवा बरं का. त्याला वाटतं मी 10-10, 12-12 वर्ष आळंदी पंढरपुरात राहून शिकलो आणि आम्ही सांगायचो लोकांना का लोकांनी आम्हाला शिकवायचं काय सांगायचं कीर्तनात. आम्ही तेच शिकलो ना बाबा, कीर्तनात काय सांगायचं ते. आणि ते गळ्यात माळा नाही, महाराज कीर्तन भारी झालं पाहिजे बरं का. म्हणजे जणू काय विकत आणला महाराजाला. कीर्तनातच चिठ्ठ्या पाठवतात, अमुक गाणं म्हणा. म्हणजे काय, बाबूराव महाराज वागायचे हा आमच्या गावात आम्हाला तसं नाही, महाराज सुंदर झालं पाहिजे पण चांगलं झालं पाहिजे. महाराज तर अग्नीच होते एकदम. महाराजने फटा काढला, त्या डोक्यात टाकला, तूच हे सांगा. कीर्तन करायला मानसिक त्रास होतो महाराज, हे लोक असे म्हणायला लागले ना. मग त्यांना वाटलं काय आता फिरण्यात तरी काय मजा आहे, किती दिवस फिरावं वाटतं माणसाला, बस झालं आता आपलं उरकून घेऊ. आणि मग नारद महर्षीच्या मनात आलं की तसं. पण मग आता आपण असे दाढ्या वाढलेल्या हे असं कोण पसंत करते. नारद महर्षी परत गेले वैकुंठात. देव म्हणले का हो नारद महर्षी कसं काय आले? म्हणले आताच गेले होते. नाही ना जरा काम आहे म्हणले देवा तुमच्याकडं, गुपित बोलायचं. हां बोला बोला, काय म्हणणं आहे? काय नाही, तुमचं हरिरूप मला द्या म्हणे. सगळ्यांना हरण करणार आहे ना, हरीने माझे हरिले चित्त, सगळ्यांना हरण करणार तुमचं हरिरूप द्या. कशासाठी पाहिजे ते काही विचारू नका, द्या. कारण आधीच झालं होतं ना, जिंकलं कामाला म्हणून. कशासाठी पाहिजे ते काही नाही म्हणजे, द्या हरिरूप. देव म्हणले तथा असतो, दिलं हरिरूप. पण हरी शब्दाचे अर्थ अनेक होतात. हरी म्हणजे इंद्र, भांडार करत आहे. हरी म्हणजे घोडा, हरी म्हणजे माकड, हरी म्हणजे श्रीकृष्ण, आहे की नाही. असे अनेक अर्थ होतात. यांनी काय म्हणलं, फक्त हरिरूप द्या. देवाने दिलं माकडाचं रूप. आणि नारद महर्षी त्या राजांच्या रांगेत जाऊन बसले स्वयंवराची. ती राजकन्या हातात वरमाला घेऊन येत होती. पाहायची, नापसंत करून पुढे यायची एका एकाला. कालिदासांनी असं लिहिले, दमयंती, नल दमयंतीचा विवाहाच्या प्रसंगी ती दमयंती पुढे पुढे जात होती. म्हणले हा राजा इथं उभा, त्याला नापसंत करून पुढे गेली की तो नाराज व्हायचा ना, माझ्या पुढून आता पुढे गेली. मग त्यांनी उपमा काय दिली कालिदासांनी, ती उपमा जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच उपमा कालिदासस्य म्हणतात. ते म्हणले रात्रीच्या वेळी हे नगरीचा पहारा देणारे लोक असतात की नाही, त्याला काय म्हणतो आपण, गुराखी, काय गोरखी. ते हातामध्ये गुरखा वगैरे, ते हातामध्ये टेंभा घेऊन सगळ्या गल्ल्यांनी फिरतात बरं का. आणि मग फिरत असताना ज्या राजवाड्याच्या समोर आले, ज्या महालाच्या समोर आले, त्या महालावर उजेड पडतो.
तिथून पुढे गेले की ते महाल अंधारात जातात, ज्याच्या पुढे गेले त्याच्यावर प्रकाश पडतो. तसं ही राजकन्या ज्याच्या पुढे जाईल तो आनंदी व्हायचा, आता मला माळ घाले. तिथून पुढे सरकले की पुन्हा तो दुःखाच्या अंधारात पडायचा. अशी करत करत नारद ज्या रांगेत होते त्या रांगेकडे आले. नारदांना वाटलं आता आपलं हरिरूप आहे. सगळे नारदाकडेच पाहत होते. नारदांना वाटायचं बरोबर पाहणारच ना माझ्याकडे, कृष्णाचं रूप आहे, हरीचं रूप आहे माझ्याकडे. पण ते हरीचं रूप म्हणून पाहत होते का माकडाचं रूप म्हणून? लोकांना वाटायचं हे माणसं पाहिजे स्वयंवरात, हे माकड कसं काय आलं इथं? मग लोक अशा आश्चर्य पाहिजे एकमेकाला सांगायचे बघ 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 बघ. त्यांना वाटायचं माझं कौतुक करतात. आणि त्या राजकन्येनं पाहिलंच नाही आणि एकदम समोर आली. नारदांना वाटलं आता हार घालते, त्याच्याकडे पाहिलं, नारदाकडे चक्कर येऊनच पडली खाली. भीती वाटली तिला हे माकड पाहून. आणि मग तिला जागं केलं, घाबरून आली घरात निघून. आणि लोक मग त्या नारदाला म्हणायला लागले हे कशाला रूप आणलंस, मेली असते की ती राजकन्या अमुक झालं असतं तर. नारद महर्षी म्हणले असं काय माझ्यात? ते आरसा पाहत नव्हते जुनी साधू लोक. सहज आपलं पाणी प्यायला म्हणून गेले कुठं तलावाच्या शेजारी, तर माकड दिसलं आपलं तोंड. असा राग आला कृष्णाचा म्हणजे विष्णूचा. गेला ताड ताड वैकुंठात. लाज वाटते का म्हणे तुला? मी काय मागितलं होतं? चांगलं रूप मागितलं होतं ना, हरी. देव म्हणले चांगलं नाही, हरी म्हणले होते तुम्ही. भांडार करशी का? हरी शब्दाचे काय काय अर्थ आहेत पा. ते नारद महर्षी म्हणले ते मला काही सांगू नको, तू मला फसवलं. आज तुम्हाला माकड केलं ना आणि मला पत्नीचा वियोग केला ना, तुलाही पत्नीचा वियोग घडेल. राम अवतारात शाप दिला. आणि तू मला माकड केलं ना, माकडाचं सहाय्य घ्यावं लागेल म्हणले पत्नीचा शोध घेण्यासाठी. झालं का नाही? माकडाचं सहाय्य घेतलं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. आणि पुन्हा पत्नीचा वियोग झाला. साधूचा शाप. पण हे साधूला कामही निर्माण झाला आणि क्रोधही झाला ना. साधू काय अज्ञानी होता का तो? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानी अशी तरी वदिती पैज घेऊनी. अनेक मोठ्या ज्ञानानं मग नाथ महाजनी पुढं हा नदीचे पाणी मोठे रे ओढीते, हा त्या भल्या पोहणाऱ्यांना उलथवली पाहिजे. वा बघा, नदीचे पाणी मोठे रे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथवली पाहिजे. उलथून पाडते किती मोठे पोहणारा असो. आता पुढं त्यांनी म्हटलंय दडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा. रावणाचा चेंदा भरीत केलं कोणी? यांनीच कामाने. बर, दुर्योधना मारली गदा. परवा आपण पाहिलं ना, दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली भीमाने. हो, तर दुर्योधन ज्ञानी होता की अज्ञानी सांगा? पंचदशी श्लोक आहे. दुर्योधन म्हणतो देवा त्याला समजवायचे ना सगळे, तुझ्या एकट्यामुळं सगळा नाश होणार आहे, सावध हो. तो म्हणाला जानामि धर्मम, मला कळतं चांगलं वाईट. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोसी तथा करोमि. म्हणले तो म्हणाला मला चांगलं वाईट सगळं कळतं, पाप पुण्य सगळं कळतं, पण काय करू? माझी धर्माकडे प्रवृत्ती होत नाही, पापाकडून निवृत्ती होत नाही. कोणीतरी माझ्या हात बसलाय देव, आणि तो मला जसं सुचवतो तसंच मी करतो. तो देव कोण आहे? काम क्रोध आहे. आणि दुसरं कोण आहे? कामदेव आहे. तो त्याच्याकडून करून घेतो हे सगळं. तसं मोठे मोठे ज्ञानी, आता बाबांनी प्रमाण सांगितलं, भस्मासुर मुकला प्राणासी, तेची गती झाली वालीसी. विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. शुकदेवानी ध्यान धरुनी एडका आणिला आकळोनी. एका जनार्दनी चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. विश्वामित्रासारखे ऋषी, त्यांना सुद्धा हजारो वर्ष, 60,000 वर्ष तप केलं, पण काय करता? फसवलं कामाने. मग वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, लोक म्हणतात मग विश्वामित्राला फसवलं कामाने, आणि मग आपण चूक केली एखादी तर काय बिघडलं? तसं नसते म्हणले. त्या ऋषीमुनींनी लीला करून दाखवली. नारद खरंच फसतील का हो? देवाचे आवडते भक्त विश्वामित्र खरंच फसतील 7,000 वर्ष तप करून?
फसणार नाहीत, पण त्यांनी आपल्याला जगून लीला करून दाखवली की हे बघा, तुम्ही अभिमान करू नका आम्ही कामाला जिंकलं म्हणून. आम्ही 60-60 हजार वर्ष तप केलं तरी आमचा घात केला कामाने, आणि तुम्ही फक्त 1 चातुर्मास केला, तर स्वतःला साधू समजू नका. कधी घात होईल सांगता येत नाही. हे त्यांच्याकडून बोध घेण्यासाठी त्यांनी ह्या लीला केलेल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडून आपण बोध घेतला पाहिजे आणि किती सावध राहिलं पाहिजे ते आपण त्यातून शिकण्यासाठी त्या लीला आहेत. ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन हे चिखले वीण रोविती, पाशिके वीण गोविती, हे कवना जोगे न होते अंतवटेपणे. हे फसवतात माणसाला. माणूस चिखलात फसला. जुन्या काळात हे डांबरी रस्ते नव्हते, मग रस्त्याने जाताना पाऊस चालू असला की कुठं अशी चांगली भुसभुशीत जमीन असली की फसायचे माणसं शेतात, ढोरं फसायचे. आणि मग चिखले विनरो, चिखलात फसतो माणूस. पण हे फसवतात काम करत, पण चिखलाशिवाय फसवतात. चिखलात माणूस फसला ना, जेवढे हातपाय हलवले तेवढा तो आत जातो. तसं म्हणले हे काम करत सुद्धा फसवतात. कशात फसवतात? संसारात. संसारूपी चिखलात येत नाहीत ना माणसं घर सोडून. आमचे गुरुजी सांगतात, ते म्हणले अनेक प्रकारचे घाट आहेत, म्हणजे रस्त्याचे घाट. ते घाट आपण प्रयत्नपूर्वक पलीकडे त्याच्या जाऊ शकतो चढून, पण एक उमरा नावाचा घाट आहे, तो घाट काही केल्या ओलांडता येत नाही माणसाला. उमरा घाट आहे का तुमच्याकडं? तुमच्याकडं नाही? उमरा म्हणजे घराचा उमरा, उंबरठा. ओलांडणं सोपं आहे का? सोपं नाही बाबा. तुमच्या ठिकाणी थोडं तरी वैराग्य, आपल्या ठिकाणी देवाच्या कृपेने, म्हणून चातुर्मासाला राहते माणूस. नाही तर रिकामे माणसं किती आहेत गावात आपल्या, काहीच काम नसते, घरी पत्ते खेळत बसतात मंदिरावर देवाच्या. कुठं काय करावं हे कळत नाही. त्याला चातुर्मासाला म्हणलं नाही नाही नाही, घर कसं सोडावं म्हणते. घर सुटत नाही याचा अर्थ फसलेले आहेत ते चिखलात, पण चिखला वाचून फसलेले आहेत. माऊली म्हणतात चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती. फासा नाही, पण आशा पाश शतैर्बद्धा असं म्हटलंय. आशेच्या पाशांनी फाशांनी बांधून टाकलेले असतात. पाशिके विन गोविती म्हणजे फाशा वाचून बांधतात. हे कवना जोगे न होते अंतवटेपणे. हे आत असल्यामुळं दिसत नाहीत ना. दिसले असते तर आता एखादी गाय आगाव असली, म्हणजे काय म्हणतात ओढाळ असली, तिच्या गळ्यात लोड न बांधतात लोक, मग ती पळत नाही लोड न बांधल्यावर. तसं हे काम करत जर दिसणारे असते ना, यांना कुठंतरी बांधून टाकता आलं असतं, काहीतरी उपाय करता आला असतं. दिसत नाहीत ना, अंतवटेपणे म्हणजे आत येत लपलेले. त्यामुळं काय होतं, कवना जोगी न होते, कुणाच्या हातात सापडत नाहीत ते. आता श्लोक आहे, धूमेनाव्रियते वह्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. यथा एक वन्हीच्या पुढं नीवर एक करा वाटल्यास. नी म्हणजे यथा सापडतं त्यात एक, धूमेन 2, वन्ही 3, नाव्रियतेवर 4, मलेन 5. त्यानंतर था दर्शो 6, खाली यथोल्बेना 7, गर्भ 8, थोल्बेना आहे की नाही तर थोर 9, गर्भ 8 आणि तथा 10 शेवटचं तथा. यथा धूमेन वह्नी व्रियते, जसा अग्नी धुमाने वेढीला जातो बर का. यथा आदर्श मलेनच, आदर्श म्हणजे आरसा. आरसा किती पुसा त्याच्यावर धूळ पड लगेच येणार,
आरसा आपण पुसून घेतला ना, पुसून घेतला की लगेच पुन्हा धुळीचे कण त्याच्यावर येऊन बसतात. धुळीशिवाय आरसा कधीच आपल्याला दिसणार नाही आणि धुराशिवाय अग्नी कधीच दिसणार नाही. यथोल बेनावृतो गर्भा, गर्भ मातेच्या उदरात असतो, त्याच्या चहूबाजूनी ते जार म्हणतात ना, गाईचं वासरू जन्मलं की आपण पाहतो जार असतो त्याच्या भोवती, तर तो जाराने आवृत्त केला जातो गर्भ. तथा तेनेदम आवृतम, तसं या कामक्रोधांनी ज्ञान असं गुरफटलेलं आहे, वेढलेलं आहे. वरून कामक्रोध आणि मधी ज्ञान असे. जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी. चंदनाचं झाड असतं आणि त्या झाडाच्या बुडाला सापाने वेटोळे घातलेले असतात असं म्हणतात. चंदनाची मुळे गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी. उल्ब म्हणजे जार, तर त्या जाराच्या पिशवीमध्ये बाळ असतं, वासरू असतं ते. तसं का प्रभावी न भानो, म्हणजे धूमे विन हुताशनो, जैसा दर्पण मळ हिनो काहीच नसे. प्रकाशाशिवाय सूर्य, सूर्य उगवला पण प्रकाशच पडला नाही, असं होईल का कधी? प्रकाशाशिवाय सूर्य कधी राहू शकत नाही. धूमे विन हुताशनो, धुराशिवाय अग्नी राहू शकत नाही असं नाही. काय म्हणलं मी? धुराशिवाय अग्नी राहू शकत नाही असं नाही. अहो तसंही नाही. आता गॅस पेटवला, अग्नी आहे की नाही? धूर आहे का? मग लोखंडाचा गोळा तापवला, लोखंड, आणि पुन्हा ती आग विजून टाकली, लोखंड लाल बुंद आहे, त्याच्यात अग्नी आहे की नाही? धूर आहे का? नाही. मग कस काय आता आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची चूक दुरुस्त करून घेतली श्लोक ओवीत. देवानं सांगितलं धुराशिवाय अग्नी नसतो. गाई गाई बोलला, युद्धाची गडबड होती ना, अर्जुनाला 10-15 मिनिटात गीता सांगितली देवा. आपल्याला वाचायला 2 तास लागत असतील. देवानं काही श्लोक म्हणलेले नाहीत. ते व्यासेन ग्रथिताम, व्यासांनी श्लोकात बांधलं ते ज्ञान. त्यांच्या आपल्यासारखं बोललेले देवन अर्जुन. तसं त्यांनी घाई देव म्हणला, अर्जुना अग्नीशिवाय धूर राहू शकत नाही, धुराशिवाय अग्नी राहू शकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं धुराशिवाय अग्नी राहू शकतो. लोखंड राहू द्या, माऊली दर्शन घे. चला, काय सांगत होतो? धुराशिवाय अग्नी राहतो ना. लोखंडाच्या गोळ्यात अग्नी असतो, आपल्या पोटात अग्नी, जठर अग्नी, काही म्हणा कुठे राहू शकतो. मग माऊलीने हुताशन शब्द घातलाय ओवीत. हुताशन म्हणजे यज्ञातला अग्नी, ज्यात आहुती, हुत म्हणजे टाकलं जातं काहीतरी, आहुती, तो अग्नी धुराशिवाय राहू शकत नाही. बघा, जिथं यज्ञ असला तिथं धूर असतो, आहे की नाही? म्हणून हुताशन शब्द घातलाय माऊलीने. म्हणून धुराशिवाय अग्नी राहू शकत नाही, प्रकाशाशिवाय सूर्य राहू शकत नाही, आणि दर्पण मळहीनु कहीच नसे. आरसा मळाशिवाय कधीच राहू शकत नाही. त्याच्यावर धूळ येणारच, किती पुसून घ्या असं म्हणा. किंवा ते आरशाला मागून पारा लावतात, ते पारा लावल्याशिवाय आरशात प्रतिबिंब दिसतच नाही. म्हणून दर्पण, आरसा त्या लेपाशिवाय कधी राहू शकत नाही. तसं तैसे ही विन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. तसं या कामक्रोधाशिवाय ज्ञान राहूच शकत नाही. कोंडे निपा गुंतले बीज निपजे. कुठलंही तांदूळ असो, गहू असो, ज्वारी असो, बी असतं की नाही, त्या बियाच्या वरून टरफल असतं, टरफल, साळ, तांदळाची साळ असते की नाही, हा टप्पर. ते टप्पर असल्याशिवाय तांदूळ राहूच शकत नाही असं म्हणतात. ते धान्य राहावं वाटत असेल तर वरून ते टप्पर पाहिजेच, तरच ते वाढतं. तसं हे ज्ञान आहे ना, हे ज्ञानाच्या वरचे टप्पर आहेत कामक्रोध, त्याशिवाय ज्ञान राहू शकत नाही. कोंडे निपा गुंतले बीज निपजे. कोंड्यात असलेलं बीजच वाढतं, जन्माला येतं. निपजे म्हणजे जन्माला येतं. तसं ज्ञान हे कामक्रोधासह जन्माला येतं, त्याच्या भोवतून असतातच. हा ओवीचा का? बघा ना तुम्ही, आपण ज्ञान मिळवायला जायला आडवं कोण येतं? पहिले कोण आडवे येतात?
आणि कामक्रोधाला पार केलं की मग ज्ञान. कामक्रोध आड पडिले पर्वत, राहिले अनंत पलीकडे. धान्य मिळवायचं असलं तर आधी टरफल काढायचं आणि मग तांदूळ घ्यायचा. तसं आधी कामक्रोध बाजूला सारायचे, मग ज्ञान घ्यायचं. पुढे ओवी येणारच आहे. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. खाली कौन्तेय 1, ज्ञानिनो 2, अनलेन खालच्या ओळीत शेवटचा शब्द आहे की नाही, अनलेन त्या 3, दुष्पूरेण 4, 5 नाही लिहिलं मी, कामरूपेण 6, 5, ज्ञान मे ते नाही की नाही 3 वरच्या ओळीतलं ते 5, खालच्या ओळीत कामरूपेण 6, ज्ञान 7, आवृतम 8. आता अर्थ असा, हे कौन्तेय म्हणजे हे अर्जुना, ज्ञानिनः नित्यवैरिणा, हे कामक्रोध ज्ञानाचे नित्यवैरी आहेत. नित्यवैरिणा, ज्ञानाच्या नित्यवैरी असलेल्या, अनलेन च, अग्नीने, अनलेन, दुष्पूरेण म्हणजे अत्यंत कठीण, आवरण्यास कठीण असलेल्या अग्नीने, एतेन म्हणजे यांनी, कामरूपाने, कामरूपेण म्हणजे कामरूपाने, ज्ञानम आवृतम यांनी ज्ञानाला आवृत्त केलेलं आहे. अशा श्लोकाचा अन्वय अर्थ आहे. तेन इदम त्यांनी कामाला आवृत्त केलेलं आहे. आता ओवी, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊन निठले. तसं ज्ञान शुद्धच आहे, सगळ्याला ज्ञान सहज प्राप्त होईल, कारण ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे. ज्याचं जे स्वरूप असलं ना तिकडं माणसाची धाव असते. तुम्ही बघा ना, गंगेचं पाणी कुठं धावतं सतत? समुद्राकडे. का? तिचा उगमच तिथून झालाय. पाणी सगळ्या जगातलं पाणी कुठलंय? त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती ढगात जाते, ढगातलं पाणी खाली पडतं आणि ते पाणी कुठं जातं ते शेवटी? कारण जिथून आलं तिथंच जाणार. साधं उदाहरण ते म्हणले, समुद्राचं पाणी याच्याकडे जातं, आपलं नदीचं पाणी समुद्राकडे जातं, आणि तुम्ही अशी काडी ओढली, काडी पेटी, माचीस ओढली, ती अग्नी पेटवली, ती अग्नीची ज्योत कुणीकडे जाते हो? वर जाते. का बरं? तिचं स्वरूप वर आहे, सूर्य. हे सर्व खरं आहे. अग्नी जसं त्याची देवता वर आहे, तिकडे वर जाते ज्वाला, आणि समुद्राच्या दिशेने जाते, हो, कारण त्याची देवता समुद्र आहे. हो. पण या जीवाची सुद्धा ब्रह्मा आहे, हा ब्रह्मा इकडे का वळत? तेच सांगतो, तेच सिद्धांत तोच सांगायचा आहे मला. ज्याचं जे स्वरूप आहे तिकडे जातो. तर माणूस म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ना ते ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. माणसाची धाव आनंदाकडे नाही काय? हा, मग आनंदाकडेच आहे. त्याला निर्भेळ म्हणजे ब्रह्मसुखाचाच आनंद घ्यायचा आहे. पण आता विषयाच्या सुखात रमतं, त्याला विषयातलं सुख खरं वाटतं. विषयातलं सुख खरं नाही. सुखाकडे धाव आहे की नाही सांगा? बा, तेवढंच आपल्या इथं सिद्धांत तेवढाच घ्यायचा, सुखाकडे धाव आहे त्याची. श्री गुरु राऊत बाबा म्हणले होते बरं का, आपण ज्ञान स्वरूप आहोत, आपण ज्ञानाकडे धाव आहे. तुम्ही बघा ना, समजा एसटीत आपण बसलो आणि अचानक मध्येच गाडी थांबली रस्त्यात, तर सगळी माणसं उठतात, पाहतात काय झालं, काय झालं असं म्हणतात. काय झालं हो याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा आहे की नाही प्रत्येकाला? काही घेणं देणं नसतं काय झालं त्याशी, पण काय झालं हे कळावं वाटतं. कळावं याचा अर्थ आपण ज्ञान स्वरूप आहोत, ज्ञानाकडे धाव आहे माणसाची. विषयाचा आनंद घ्यावा वाटते, परमानंद नाही घ्यावा वाटत ना. ते काही असो, नाही नाही नाही, परमानंदच घ्यावा वाटतो काका. आनंद सगळ्यांना भरपूरच पाहिजे, थोडा पाहिजे का आनंद? भरपूर पाहिजे. भरपूर आनंदालाच परमानंद म्हणतात. तर प्रत्येकाला परमानंदाचीच इच्छा आहे, पण त्याला कळत नाही विषयातलं सुख नाशिवंत आहे, एवढंच अज्ञान आहे. धाव आनंदाकडेच आहे. तर कशासाठी सांगितलं? ज्ञान तरी शुद्ध, प्रत्येकाचं स्वरूपच आहे ज्ञान. पण काय करता, यांनी गुरफटलेलं आहे ते ज्ञान,
ही असे प्रवृद्ध कामक्रोधांनी झाकलेलं आहे, म्हणून ते अगाध होऊन ठेले. धन घरातच आहे, हांडा ज्या घरात राहतो तिथंच पुरलेला, पण ते काय करतात त्याच्यावर आवरण असल्यामुळं कळत नाही ना ते. मग जवळ असून त्याच्यावर बसून माणसं काय करतात, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रेजी. एक टाइमच जेवतो माणूस, पैसाच नाही, आणि त्याला माहीत नसतं आपण ज्या घरात राहतो तिथं बापानं हांडा पुरून ठेवलेला आहे. तसं आहे, ते झाकून असल्यामुळं कळत नाही. तसं हे ज्ञान जवळच आहे, आपलं स्वरूपच आहे, पण काम क्रोधाने झाकल्यामुळं मग माणूस अज्ञानात जीवन घालवतो. आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तो पराभव न संभवे रागद्वेषा. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आधी यांना जिंकावं, काम क्रोधांना, आणि मग ते ज्ञान पावावे. सहज प्राप्तच होतं ते ज्ञान. तो पराभव न संभवे रागद्वेषा. पण काय करावं, रागद्वेषा म्हणजे कामक्रोधाचा पराभव होणं सोपं नाही. न संभवे सोपं आहे का ते? सोपं नाही. मग कशाने यांना जिंकावं लागेल? पुढं माऊली सांगतात, या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावावं होय. यांना जिंकण्याचा जेवढा जेवढा आपण प्रयत्न करू तेवढं काय होतं, ते त्यांना सहाय्यच होतं महाराज. इंद्रियांना जिंकायचा प्रयत्न केला, वैराग्य केलं की आणखी ते डोक्यावर बसतात आपल्या. या ते साधा वया लागी, ते जवसाचे हे असायचे पूर्वी, पीक घ्यायचे लोक, आता घेत असतील काही भागात जवस. तर ते जर एखाद्या मोठ्या कणगीत ठेवलं ना जवस भरून, आणि त्या कणगीत जर एखादा माणूस पडला, खोल कणगी असली, तर तो माणूस हातपाय हलवले की आणखी खोल जातो. हातपाय हलवले त्याला बाहेर निघताच येत नाही, कारण ते जवस बाजूला सरतं ना. म्हणजे त्याने निघायचा प्रयत्न केला की तो आणखी खोल जाणार. सुटायाचा काही करीतो पाव आणि तो हे देखे पाव गोवी येले. ते हरण जाळ्यात सापडलं, जेवढे पाय हलवले तेवढे आणखी फाशे पडतात त्याला. तसे या काम करतातून जेवढा तरफडा केला आपण सुटण्याचा, तेवढे आणखी फसले जातो. या ते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावावं होय. अग्नी विझवताना अग्नीमध्ये आपण लाकडं टाकत राहिलो तर अग्नी विझन का? पेटला अग्नी, विझवायला काहीतरी पाहिजे. कॅन भरलेली होती, त्याला वाटलं पाण्याची कॅन आहे, ती होती राखेलची, आणि मग त्याला पाणी म्हणून ओतली अग्नीत. विझल का अग्नी? तो आणखी भडका घेईल. तसं यांना जर जिंकण्याचा प्रयत्न केला तर आणखी इंधने जैशी आगी सावावं होय. इंधन अग्नीत टाकल्यानंतर जसा अग्नी भडकतो तसे हे कामक्रोध आवराय गेले की जास्त भडकतात. मग यांना कसं आवरावं, काय म्हणले, तर यांना कसं आवरावं त्यासाठी माऊली उपाय सांगणार आहेत. पण तो उपाय आज नाही, उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.